नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. शाबूच्या तांदळाचे असे रंगीबिरंगी चिप्स पापड तुम्ही कधी बनवलेत का? बनवायला एकदम सोपे आहे. तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट फुलतात. चवीला पण खूप छान लागतात आणि दिसायला एकदम आकर्षक. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी छोटं एक स्टीलचं भांडं भरून साबुदाणा घेतलेला आहे. अंदाजे तो पावशेर आहे. तर आता आपल्याला साबुदाणा काही भाजायचा नाही आहे, फक्त थोडासा गरम करून घ्यायचा आहे. ही स्टेप लक्षात ठेवा तुम्ही. साबुदाणा आपल्याला भाजायचा नाही आहे, फक्त हलकासा गरम करून घ्यायचा आहे. काय होतं, साबुदाणा घरी आणल्यानंतर थोडाफार सादळलेला असतो. मग तुम्ही जर असा कच्चा साबुदाणा बारीक करायला गेला ना मिक्सरला, तर त्याचं काही झटकन पीठ होणार नाही आहे. तर असा थोडासा हलकासा असं गरम करून घेतला का नाही साबुदाणा आपण, आणि नंतर थंड केला आणि तो मिक्सरला बारीक केला की पटकन पीठ होतं. आता साबुदाणा आपण पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे. थंड झाल्याशिवाय मिक्सरच्या भांड्यात घालायचा नाही आहे. तर बघा, आता साबुदाणा सगळा पसरून ठेवलेला होता, आता थंड झालेला आहे. तर मिक्सरच्या भांड्यात घेताना आपल्याला अर्धच भांडं साबुदाणा घ्यायचा आहे आणि मिक्सर एकदम फुल चालू सोडून नाही करायचा. थोड्या वेळाने मिक्सर बंद करून आपल्याला असं पीठ बनवून घ्यायचं आहे. तर बघा, मी हे पीठ बनवलेलं आहे. तर आता आपण हे सुजीच्या चाळणीने चाळून घेऊया. आपल्याला पीठ एकदम छान मैद्यासारखं हवं आहे बघा. तर एकदम मस्त पीठ झालेलं आहे आणि हे एवढं वर बारीक रव्यासारखं राहिलेलं आहे. लगेच ते मिक्सरच्या भांड्यात घालून आपण फिरवून घ्यायचं आहे. तर आता सगळं व्यवस्थित छान चाळून घेतलेलं आहे. एकदम मस्त बारीक पीठ आहे बघा. त्याच्यावर चवीनुसार इथं मी छोटे 2 चमचे मीठ घालते आहे. आता ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतला होता, त्याच भांडं भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आणि पाणी आपल्याला एकदम घालून पीठ मळायचं नाही आहे. पाणी आपल्याला थोडं थोडं करून ओतायचं आहे. तर बघा, थोडं थोडं पाणी ओतून सगळं पीठ असं मिक्स करायचं आहे आपल्याला, जेणेकरून सगळं पीठ एकदम ओलं होईल. थोडं थोडं पाणी का घालायचं? एकदम जर एखाद्या वेळेस साबुदाण्याचे पण प्रकार असतात. छोटा साबुदाणा असतो, मोठा असतो. तर कोणाचा कसा साबुदाणा असतो त्याप्रमाणे पाणी एखाद्या वेळेस जास्त होऊ नये म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून इथं साबुदाण्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर बघा, असं मी थोडं थोडं पाणी करून घालते आणि सगळं व्यवस्थित छान असा डो बनवून घ्यायचा आहे. डो आपल्याला जास्त घट्ट बनवायचा नाही आहे किंवा जास्त पातळ पण बनवायचं नाही. तर बघा, इथं फुल भांडं भरून पाणी घेतलं होतं, तेवढं सगळं पाणी याच्यात मावलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला चांगलं एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे बघा. डो आपल्याला जास्त पातळ झाला तर काय होतं, लाटताना सगळं चिटकलं जातं. आता हे आपल्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे बघा. 10 मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे काय होतं, साबुदाणा सगळं पाणी शोषून घेतं आणि छान असा मस्त फुलून येतो. त्यासाठी आपल्याला 10 मिनटं झाकून ठेवलं होतं आपण. आता 10 मिनटानंतर सगळं पीठ असं आपल्याला सुट्टं करून घ्यायचं आहे बघा. एकदम थोडंफार असं कडक झाल्यासारखं वाटतं आहे पीठ आपल्याला. सगळं असं फोडून घेतलं की त्याच्यावर अगदी म्हणजे पोह्याचे 2 ते 3च चमचे पाणी मी हातावर घेऊन याच्यावर शिंपडलं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आहे. आणि थोडं पाणी घालून असं परत एकसारखं मळून घ्यायचं आहे बघा. म्हणजे सगळं पीठ छान मऊसूद असं होतं. मऊ पीठ झालं का नाही की आपल्याला लाटायला पण एकदम छान सोपं जातं. आता आपल्याला ह्याच्यावर कलर घालायच्यात म्हणून मी पिठाचे थोडे थोडे असे गोळे साईडला काढून ठेवते. आपल्याला जेवढे कलर घालायचे आहेत ना, तेवढं पीठ असं थोडं थोडं साईडला करून घ्यायचं आहे आपल्याला. कलर घातल्याने खूप छान पापड दिसतात बघा. तर माझ्याकडे इथं लिक्विड कलर नव्हता, त्याच्यामुळे मी इथं पावडर कलर घेतला आणि त्याच्यात अगदी 2-3 थेंब पाणी घातले. ती पण का घातलं माहिती आहे का? आपण जर पावडर कलर असाच टाकला ना, तर पीठ मळायला आणि कलर मिक्स करायला खूप टाईम लागतो. त्याच्यामुळे मी 2-3 थेंब पाणी घालून इथं कलर चांगला आपण ह्या पिठात मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे लगेचच मिक्स होतो. आणि सगळे गोळे असे बघा आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. कलर घातल्यानंतर छान व्यवस्थित मळून घ्यायचं. अगदी एकसारखं सगळे कलर मिक्स होतात बघा. आणि किती सुंदर दिसायला दिसतात, एकदम आकर्षक असे दिसतात. सगळे गोळे एकसारखे असे मळून घ्यायचे म्हणजे पीठसुद्धा मऊसूद होतं आणि लाटायला पण आपल्याला सोपं जातं आणि मुलंसुद्धा बघा आवडीने खातील. असे सुंदर पापड आपण आज बनवणार आहोत. आता इथं पोळपाटवर मी लाटणार आहे, तर लाटायच्या आधीसुद्धा पीठ सगळं एकसारखं करून घ्यायचं म्हणजे एकदम मऊ होतं आणि लाटायला लगेच सोपं जातं. जास्त कडक नसतं, काही नसतं. तर लाटताना बघा, इथं आपण बिलकुल तेलाचा हात इथे लावलेला नाही आहे.
तेल लावायचं नाही, काही नाही. एकदम छान लाटलं जातं, खाली चिटकत वगैरे नाही आहे. सगळी लाटे आपल्याला अशी पातळ लाटून घ्यायची आहे. तुम्ही जेवढे पातळ लाटसाल ना, तेवढे पापड एकदम छान फुलले जातात आणि तळतानासुद्धा जास्त उशीर लागत नाही. नाहीतर जास्त जाड राहिलं तर काय होतं, ते तळले जात नाहीत आणि फक्त वरनं करपले जातात आणि अगदी कमी तेलात तळले जातात बघा. तेलसुद्धा याला जास्त लागत नाही. इथं माझ्याकडं छोटी नैवेद्याची वाटी होती, त्याने मी असे गोल आकार देते आहे. सगळे आकार असे देऊन घ्यायचे, एकदम छान होतात आणि दिसायला पण सुंदर दिसतात. तळायला पण काही जास्त उशीर लागत नाही आणि एकदम आपल्याला पण सोयीस्कर होतं. तळताना आपण मोठे पापड असले की जास्त तळतो, नंतर ते संपत नाहीत. असे एकदम प्रमाणात तळले जातात. तर आता हे सगळं साईडचं काढून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि नंतर परत आपल्याला हे सुद्धा एकसारखं पीठ मळून घेऊन परत त्याचे छोटे छोटे चिप्स पापड बनवायचे आहेत. तर इथं बघा सगळे चिप्स पापड तयार आहेत. अजिबात चिकटले नाहीत, काही नाहीत. एकदम अगदी अलगद निघतात. आपल्याला सगळे असेच लाटून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला दुसरा प्रकार सांगते. इथं मी सफेद गोळा घेतला आहे. प्लॅस्टिकची मी पिशवी घेतली. ती साईडनी कट केलेली आहे. मध्ये त्याच्या गोळा ठेवायचा आणि दुसरं प्लॅस्टिक त्याच्यावर झाकायचं आणि असं लाटून घ्यायचं. असं सुद्धा एकदम आपल्याला छान लाटता येतं आणि काय होतं, आपल्याला असं लाटलं का नाही कागदावर प्लॅस्टिकच्या की उचलून बघता येतं कितपत हे पातळ लाटले आपण ते. त्याच्यामुळं प्लॅस्टिकवर सुद्धा एकदम छान लाटता येतं. सगळं असं व्यवस्थित लाटून घ्यायचं. कुठं जाड कुठं पातळ असं ठेवायचं नाही. एकसारखं लाटलं की चिप्स पापडसुद्धा एकदम छान होतात आणि तळले जातात. इथं मी आपली पाणी प्यायची बाटली असते ना, त्याचं झाकण घेतलेलं आहे बघा. त्यानेसुद्धा एकदम छान असे आपल्याला आकार देता येतात. सगळे आकार देऊन झाले की साईडचं सगळं काढून घ्यायचं. ते परत आपल्याला मळून त्याचं अजून आपल्याला असे चिप्स पापड बनवता येतात. सगळे चिप्स पापड असे मी बनवून घेतलेले आहेत. सगळे असेच गोळे लाटून एकदम तयार करून ठेवायचे. एकदम छान पातळ झालेले आहेत. त्याच्यामुळे खूप छान वाळतात पण अगदी लगेचच आणि तळलेसुद्धा लगेच जातात. असे सगळे तयार करून घेतलेले आहेत मी. किती सुंदर, छान आणि रंगीबेरंगी सगळे आकर्षक दिसतात. असे सुंदर चिप्स पापड आपण घरच्या घरी बनवू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला बाजारात आणायची काही गरज पडत नाही. आता मी काय केलं आहे, एका भांड्याला इथं कापड बांधलेलं आहे. कापड बांधायच्या आधी ते ओल्या पाण्यात भिजवून घ्यायचं आणि जास्त घट्ट पिळायचं नाही आहे आणि ते असं भांड्याला बांधून घ्यायचं आहे. म्हणजे सगळे चिप्स पापड त्याच्यावर चिटकणार नाही, काही नाहीत. एकदम अगदी अलगद निघतात. आणि सुती कापड बांधा, टेरिकॉटचं कापड बांधू नका तुम्ही. आणि कापड ओलं करून घ्यायचं हे लक्षात राहून द्या. कापड बांधताना कडच्या साईडनी वर गुंडाळून घ्या, नाहीतर खाली आलं तर कापड वगैरे जळण्याची शक्यता असते, म्हणून असं वर गुंडाळून घ्यायचं. आता सगळे चिप्स पापड असे आपण भांड्यावर ठेवलेले आहेत. आता 5-6 मिनटं आपल्याला हे पॅक झाकून ठेवायचे आहेत. 5-6 मिनटात अगदी लगेचच हे स्टीम होतात. असे जर आपण केले का नाही चिप्स पापड बनवले तर एकदम सगळे स्टीम होतात. आणि जर चाळणीवर आपण बटर पेपर ठेवून त्याच्यावर ठेवले ना तर खूप उशीर लागतो आणि खूप थोडे थोडे होतात. तर आता काय करायचं, ह्याच्यावर आहे ना काढायच्या टायमाला थोडा पाण्याचा शिपडा मारायचा, गार पाण्याचा, आणि सगळे एकदम असे भात वाढणीने किंवा उलताणीने एकत्र करून घ्यायचे. कारण ते ओले झालेले असतात ना, त्याच्यामुळं नॉनस्टिक होतात, चिटकत नाहीत, काही नाहीत आणि लगेचच आपल्याला वाळत पण घालता येतात. तर बघा त्याच्यानंतर इथं मी दुसरी बॅच ठेवलेली आहे. तर काय करायचं, आता पहिलं कापड आपण ओलं करून घेतलं होतं ते सुकलेलं असतं. नंतर आपण दुसऱ्यांदा त्याच्यावर पाणी शिंपडायचं आणि ओलं करायचं. नंतरच त्याच्यावर हे चिप्स पापड ठेवायचे आणि स्टीम करून घ्यायचे. अगदी लगेच स्टीम होतात झटपट आणि बनवायला खूप सोपे आहेत बघा. सगळे असे एकदम काढून घ्यायचे आणि फॅनखाली सुकायला टाकायचे. अगदी दिवसभर रात्रभर फॅनखाली एकदम सुकले जातात. तरीही आपल्याला 2 दिवस ऊन द्यायचं आहे, म्हणजे चांगले वाळले खडखडीत होतात आणि फार दिवस राहतात. तर बघा मी दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवलेले आहेत. छान वाळलेले आहेत आणि दिसायला खूप आकर्षक आणि सुंदर दिसतात. एकदम मस्त होतात, चवीला पण छान लागतात. बघा एवढे असे पापड झालेले आहेत. एक भांडं छोटं होतं त्यात साबुदाण्याचे. तर तुम्हीसुद्धा असे पापड बनवा
आणि खवा खूप सुंदर होतात. आता मी तुम्हाला तळून दाखवते बघा. अगदी छान फुलतात. एकदम मस्त तिप्पट चौपट फुलले जातात आणि अगदी थोड्या तेलात होतात. आपल्याला मोठ्या पापडांसाठी भरपूर तेल घालायला लागतं. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.